नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास म्हणजे काय व त्याला एवढे महत्त्व का आहे। सण हे चंद्रावर अवलंबून आहेत आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत। आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा उत्तम असा मेळ घातलेला आहे। या गणितावरून येणारा जास्तचा जो महिना असतो तो म्हणजे अधिक मास व कमी झालेला जो महिना असतो त्याला क्षय मास असे म्हटले जाते। सूर्य एका राशीमध्ये असताना जर दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला तर पहिला येणारा महिना जो असतो तो असतो अधिक मास व दुसरा तोच असणारा महिना हा नीज मास असतो। ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशी बदल होत नाही तो अधिक मास। या अधिक मासात 33 या संख्येला विशेष महत्त्व प्राधान्य आहे। अधिक महिन्यांचा आणि 33 अंकांचा संबंध काय तर एका चांद्र वर्षात 360 तिथी असतात आणि एका सौर वर्षात 371 तिथी असतात। म्हणजेच प्रत्येक चांद्र वर्ष हे सौर वर्षांपेक्षा 11 तिथीने लहान आहे। आता प्रत्येक वर्षात 11 तिथी जर कमी झाल्या तर 11 या संख्येप्रमाणे 3 वर्षात 33 तिथी कमी होतात आणि 33 तिथी ज्या कमी होतात त्या कमी तिथींचा योग्य मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव धरण्यात येतो आणि त्या वाढीव येणाऱ्या महिन्यालाच अधिक महिना किंवा अधिक मास किंवा धोंडा मास असे म्हणतात। दोन अधिक मासात कमीत कमी 27 महिने व जास्तीत जास्त 34 महिने अंतर असते। आता अधिक मासात कोणती कर्मे करावीत, कोणती कर्मे करू नयेत तर अधिक मासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावेत म्हणजेच नामकरण, अन्नप्राशन इत्यादी कर्मे करावीत। परंतु देव प्रतिष्ठापना, चौल, उपनयन, विवाह, संन्यास संग्रहण, वास्तुशांत, गृहारंभ इत्यादी कर्मे करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहेत। लग्न कार्य म्हणजे साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नयेत। या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकादी, श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत, कान टोचणे, गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य करणे टाळावेत। या महिन्यात गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरबूज, पिंपळ, जिरे, कोरडे आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस, तुती, मेथी पदार्थांचे सेवन करावे। या महिन्यात प्रवास करणे, भागीदारीची कामे करणे, कोर्ट कचेरी काम करणे, बियाणे पेरणे, झाडे लावणे, दान करणे, सामाजिक कामे करणे, सेवा कार्य करणे, बँकिंग क्षेत्रात कामे उरकून घेणे यात दोष नाही। अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे का म्हणतात याविषयी एक कथा सांगितली जाते। अधिक मासाला धोंड्याचा महिना अथवा मलमास असेही म्हटले जाते। या महिन्यात शुभ कार्य केली जात नाहीत, फक्त नैमित्तिक कार्यच होतात। यांचे या अधिक मासाला खूप वाईट वाटले म्हणून एकदा हताश, निराश, दुःखी झालेला अधिक मास हा श्री विष्णूंकडे गेला व आपली निराशा सांगितली। श्री विष्णूने अधिक मासाला श्रीकृष्णांकडे पाठवले। श्रीकृष्णाने मात्र अधिक मासांचे स्वागत करून त्यांचे पुरुषोत्तम मास असे नाव ठेवले आणि सांगितले हा सर्वोत्तम मास आहे। लोक या महिन्यात जास्त दान धर्म करतील व त्यामुळे हा मास पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल म्हणून याला अधिक मास असे अथवा पुरुषोत्तम मास असे नाव प्राप्त झाले। अधिक मासात विष्णू पूजनाला प्राधान्य आहे। तसेच अपूप दान देण्याची पद्धत आहे। अपूप म्हणजे जाळीदार पदार्थ, उदाहरणार्थ अनारसे, बत्तासे, म्हैसूर पाक। वेदकालातही न पूयते विशिपती इति अपूप असे वर्णन आहे। गहू किंवा तांदूळाच्या पिठात तूप व गूळ मिसळून केलेला विशेष पदार्थ अपूप म्हणजे अनारसा। अधिक मासात 33 अनारशांचा नैवेद्य विष्णूंना अर्पण करावा व 33 अनारसे दान करावेत असे सांगण्यात आले आहे। विवाह समारंभात कन्यादानांचे वेळी जावई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरूप मानून माता पिता त्यांना नमस्कार करतात। त्यामुळे जावई हा विष्णू समानच असतो म्हणून विष्णुरूपी जावयाला 33 अनारसे दान देण्याची पद्धत पडली आहे। आता पाहूयात किती महिने अधिक येतात। सूर्यांच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात। चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे 9 महिने अधिक येतात। मार्गशीर्ष व पौष हे 2 महिने क्षयमास होतात। राहिला उर्वरित माघ आणि हा मात्र कधीच क्षय किंवा अधिक होत नाही। आता क्षयमास म्हणजे काय? कधी कधी एक चांद्र महिन्यात सूर्य 2 राशीत प्रवेश करतो तो क्षयमास असतो आणि एक क्षयमास आला की त्या वर्षी 2 अधिक मास येतात।
चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो, कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक व फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावांचे 2 चांद्र महिने असतात. अगोदरचा अधिक मास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की 19 वर्षानंतर तोच महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. बघा, प्रत्येक महिन्यात 2 किंवा अधिक एकादशा असतात. त्यातल्या 24 एकादशांपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते. अधिक महिन्यात येणाऱ्या 2ही एकादशांना कमला एकादशी हेच नाव असते. ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास 5 महिन्यांचा असतो. अधिक मासात निज मासांप्रमाणेच विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या असतात. अधिक महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. भागवत पुराणांचे वाचन, भागवत कथा, सप्ताह, स्नान, दान, जप यांचे आचरण या महिन्यात केले जाते. ब्राह्मणांना भोजन दान देणे यांसाठीही या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात. अधिक महिन्यात विविध मंगलकृत्ये करू नयेत असा संकेत रूढ आहे. त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे असे संस्कार केले जात नाहीत. तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे. अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. नियमित सुरू असलेल्या कालगणनेत आडमुठ्यासारखा मध्येच आलेल्या दगडासारखा धोंड्यासारखा आलेला महिना म्हणून धोंड्याचा महिना असेही एक मत आहे. मात्र धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे, त्याला धोंडा म्हटले जाते. नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो, त्याला दिंड म्हणतात. तोच पदार्थ मराठवाड्यात गोल लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळून उकडवला जातो, त्याला धोंड्याचा नैवेद्य म्हणतात. जेवताना जावयाला आग्रहाने धोंडे खाऊ घातले जातात आणि त्यांच्या रूपाने नारायणाने धोंड्याचा नैवेद्य स्वीकार केला असे समजतात. या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारांपासून दूर राहावे. अधिक मास पाळणाऱ्या स्त्री पुरुषांनी महिनाभर एकभुक्त राहून पुरुषोत्तम व्रत करावे. संबंध अधिक मासांत प्रत्येक दिवशी अधिक मास पोथी सकाळी, दुपारी व संध्याकाळी वाचावी. ऐकावी. निदान सोयीप्रमाणे एकदा तरी तसे करावे. यावर्षी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असा ज्येष्ठ महिना आहे. अधिक मास आला आहे. तर मी आशा करते की तुम्हाला ही अधिक मासांची माहिती नक्की आवडली असेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप 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 जास्त आभारी आहे. धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी. थँक्यू सो मच.